मी काय काय सांगितलं ते आठवा. तुमचं मन तुम्हाला उत्तर देईल. मी सांगायची गरज नाही. खरंय का खोटं? मी बोंबलत होतो. भाऊ येतो असं कुठं चालतं का? तुमचा भाऊ आहे, तिचा बाप आहे. उद्या तू मुलीची बाजू घे ना. मला एक उत्तर द्या. तुम्ही बसलेली सगळी माणसं, महिला पुरुष, तुम्ही आयुष्यभर कमवलेल्या इस्टेटी कुणासाठी कमवले सांगितलं का? दुसरा प्रश्न आहे, त्याला 10 मिनिटं वेळ देतो तुम्हाला. आयुष्यभर तुम्ही आणि मी जेवढी इस्टेट कमवली तिचा उपभोग तुम्ही कधी घेणार? महिला म्हणतात लबाड बोलू नका. तुम्ही तुमच्या कपाट जगतच नाही एवढे साडे. आता हे तुम्ही एवढे मोठमोठे बंगले बांधले, हे बंगले बांधले, त्याला झोपाळा केलाय, झोपाळा, त्याच्यात बसणार कधी? हौद बांधलाय मुलीला घरात, स्विमिंग टँक, त्याच्यात पोहणार कधी? बोला ना पटापटा. 50चे ते झाले, पटापटा बोला. 50चे, 50चे, 50चे झाले. शुगर बोला बोला. शुगर आहे, बीपी आहे, एक झटका येऊन गेलाय, स्प्रिंग घालेल आहे, मूळव्याधाचा ठणका चालूशे, मूतखडा वळवळ, झोपताना गोळ्यांचा डाबाची, पालत व्हायची गोळी, उताना व्हायची गोळी, वटवास व्हायची गोळी. यावाडीचे कपडे बांधले, 3000 रुपये कमी केले. यावाडी फुल टाईट झाली चौघ. आणि मोटरसायकल बसली. चौथं कुठं बसला असं? कॅरी तांबड्या भाज्या, धडाकडं 2 बॉल सटाकले आणि त्याच्या डाव्याला इंग्रिकचं प्रवचन केलं. काय वांग सांगू का मी? डाव्याच्या प्रवचनाला ओवी नको का? बॉल सटाकण्याची ओवी कुठं आहे? एक तर दारू सोड, नाही तर दुसरी सोड. सोड दारू, नाही तर दुसरी सोड. तो म्हणला का नाही दुसरी लागायची का? आयुष्यात माझ्या आईने कधी डोक्यावरचा पदर सरकू दिला. माझ्या बाप्पाच्या अंगावर जेवायला बसली ना, तर लोणच्या भाकरीला चोरते. माझी आई अपमानाचं जगते.
माझी गुजीरवाणी मुलगी आहे, 9वीला आहे, अख्ख्या वर्गात हुशार आहे, पण तिला 50 रुपयाची प्रेमवही नाही, म्हणून माझी मुलगी वर्गात उभी राहते आणि वर्गातली सगळी मुलं तिला हसतात आणि हसतात तर माझ्या मुलीच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बेंचवर पडतात. माझी मुलगी मधल्या सुट्टीत घरी येते, आईला म्हणते, आई शिकायचं नाही, आई मला नाही शिकायचं. आई म्हणते, बाळा शिकल्याशिवाय पर्याय नाही. आई पोरगी म्हणते, आई मला वही नाही आहे. आई पदर सोडते, पदरातली 50 रुपयाची नोट काढते आणि मुलीच्या हातात देते. मुलगी 50 रुपयाला मिठी मारते आणि आईला कवळी मारून आईला म्हणते, आई मी तुला मिठवायची गोळी. काहींना जेवताना 3 गोळ्या, खाली बसताना 1 कोण उभं राहत. काहींना बाथरूमला जाताना गोळी इकडं खाल्लं तरच इकडं होतं, नाही तर होतात. मग पडले म्हातारपणी. म्हणून मी म्हणत असतो, शरीर सुंदर आहे त्यावरच जग सुंदर आहे. आता ही दोन्ही मुलं वाजवतात, याला लोक मानतात, यांचे फोटो लावतात पत्रिकेत, यांना मृदुंग म्हणे, मग कोणताही म्हणी म्हणतात त्याला, ताल म्हणी, स्वर म्हणी. या दोघांना किंमत कवर आहे माहिती, यांचे हात चांगले. यावाडीचे कपडे भांडे 3000 रुपये कमी केले. यावाडी फुल टाईट झाली चौघ आणि मोटरसायकल बसली. चौथं कुठं बसला असं कॅरी तांगड्या खात्या त्याकडे 2 वर्ष टाकले आणि त्याच्या दाव्याला इंग्लिकचं प्रवचन केलं. काय वांग सांगू का मी दहाव्याच्या प्रवचनाला ओवी नको का? वांग सटकण्याची ओवी कुठं आहे? एक तर दारू सोड, नाही तर दुसरी सोड. सोड दारू, नाही तर दुसरी सोड. तो म्हणला का नाही दुसरी का? आयुष्यात माझ्या आईने कधी डोक्यावरचा पदर सरकू दिला, पण माझ्या बाप्पाच्या अंगावर जेवायला बसली ना तर लोणचा भाकरीला चोरते. माझी आई अपमानाचं जगते. माझी गुजीरवाणी मुलगी आहे, 9वीला आहे, अख्ख्या वर्गात हुशार आहे, पण तिला 50 रुपयाची प्रेमवही नाही, म्हणून माझी मुलगी वर्गात उभी राहते आणि वर्गातली सगळी मुलं तिला हसतात आणि हसतात तर माझ्या मुलीच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बेंचवर पडतात. माझी मुलगी मधल्या सुट्टीत घरी येते, आईला म्हणते, आई शिकायचं नाही, आई मला नाही शिकायचं. आई म्हणते, बाळा शिकल्याशिवाय पर्याय नाही. आई पोरगी म्हणते, आई मला वही नाही आहे. आई पदर सोडते, पदरातली 50 रुपयाची नोट काढते आणि मुलीच्या हातात देते. मुलगी 50 रुपयाला मिठी मारते आणि आईला कवळी मारून आईला म्हणते, आई मी तुला बात केलाय, तुमचं काय मत आहे? काही बोलाय ते इंद्रिकर बोलत लगेच त्याची क्लिप, लगेच त्याची बातमी. मी आला असलो माझ्या मुळावच उठेले लोक आणि माझ्या लोकांना राग येतोय, पण वस्तुस्थिती खरी का खोटी सांग. हो, राग येतोय लोकांना. राग येतो म्हणजे मागच्या मग आता मी मेल्याविषयी भेटला ना, परत 5-6 दिवसापूर्वी एकानं असं टाकलं, इंद्रिकर रस्त्याने चालले, मी 2दा मेलो या महिन्यात. आणि गुन्हा एकच फक्त, काय शिवण्याची अवस्था झाली महाराज. लोकांना राग येतोय आमच्या बोलण्याचा, पण महाराज समाधान नावाची गोष्ट घरात राहिलीच नाही. नुसता पैसा आहे, पैसा. 4 घरांमध्ये 4 खोल्यांमध्ये 4 मोबाईल चालू आहेत. कोण कोणाशी बोला ना. नवरा बाहेरून आला तर बायको पाणी देत नाही, फ्रीज उघडते. फ्रीज मध्ये काय असतं रे पप्पांचं?
खांब्या ऐक. काय देऊ काही नाही चॉकलेट नाही त्याच्यात. आणि आम्ही बोललो का लोकांना खचवून बघ. आणि मग ते बाईने लगेच बर्फाचा खडा चॉकलेट नाही हे टाकायचा बघ. नवऱ्याला द्यायचं. त्यांना 90 दिले नाही ना कुत्रेवाणी माणसं धावा आणि एकदा 90 देऊन पडले ना कोणत्या डोक्याला खोराक नाही. खाटावर झोपत येत आणि खाटाखाली सापडत सारख्या उलट्या करतात उलट्या करतात पण पाणी नाही मागते बाई उलटीच साठी द्यात काय एवढं भयान चित्र आहे खरंय का खोटंय बोला. भाग्यवान आहेत तुम्ही आम्ही हे मिळालंय आपल्याला. मग आपल्याला स्वर्गालाही जायचं नाही नरकालाही जायचं नाही पण मायेची बाकी गाठ घ्यावा कारण आपल्याला गुंतवलंय कोणी. तुमचं काय मत तुम्ही काही बोला. आणि ते इंद्रिकर बोलत लगेच त्याची क्लीन लगेच त्याची बातमी मी आला असलो माझ्या मुळावरच उठेले लोक आणि माझ्या लोकांना राग येतोय पण वस्तुस्थिती खरी का खोटी सांग. हो राग येतोय लोकांना. राग येतो म्हणजे मागच्या आठवण मग आता मी मेंढ्यावर शेमिटला ना परत 5-6 दिवसापूर्वी एकानं असं टाकलं इंद्रिकर रस्त्याने चालले मी 2दा मेलो या महिन्यात आणि गुन्हा एकच फक्त काय शिवण्याची अवस्था झाली महाराज. लोकांना राग येतोय आमच्या बोलण्याचा पण महाराज समाधान नावाची गोष्ट घरात राहिलीच नाही. नुसता पैसा आहे पैसा. 4 घरांमध्ये 4 खोल्यांमध्ये 4 मोबाईल चालू आहेत. कोण कोणाशी बोला ना. पोलीस काका तिकडे उभे राहते. नवरा बाहेरून आला तर बायको पाणी देत नाही फ्रीज उघडते. फ्रीज मध्ये काय असतं रे पप्पांचं खांब्या ऐक. काय देऊ काही नाही चॉकलेट नाही त्याच्यात. आम्ही बोललो का लोकांना खचवून बघ. मग ते बाईने लगेच बर्फाचा खडा चॉकलेट नाही हे टाकायचा बघ. नवऱ्याला द्यायचं.